नमस्कार, मी भूषण कर्दीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक, म्युच्युअल फंड अशा विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करून श्रीमंत होण्याचा पासवर्ड या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. योग्य गुंतवणूक म्हणजेच खरं आर्थिक यश या विषयावर. आणि आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी शशांक रावले यांचं स्टुडिओत स्वागत करतो. आपलं खूप खूप स्वागत. आपण शशांक रावले यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर शशांक रावले यांच्याकडून जाणून घेऊयात योग्य गुंतवणूक हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली कशी. जसं आपण म्हणता की योग्य गुंतवणूक हेच आपलं आर्थिक यश आहे, हे आपण मानायचं कसं? माझ्या विषयाने नुसती गुंतवणूक म्हणजे नुसती पैशाची गुंतवणूक नव्हे तर बाकी पण गुंतवणूक आहे. जसं की आपण हेल्थ वाईज गुंतवणूक असली पाहिजे, माइंड वाईज गुंतवणूक आणि त्यानंतर येतो तो पैसा. कारण माझ्या विषयाने पैसा जो येतो आपल्याकडे, आज आपला हा जो कार्यक्रम आहे तो पैशा रिलेटेड आहे, पण पैसा जो येतो आपल्याकडे तो हा बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही बाकी सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही डेव्हलप केलं, म्हणजे पहिलं जर बोलायला गेलं तर तुम्ही माइंड वाईज सूत्र डेव्हलप केलं, म्हणजे म्हणा ना इथे तुम्हाला खाद्य मिळालं पाहिजे. ओके, तुम्ही तुमचं ज्ञान वाढवलं पाहिजे, तुमची क्षमता वाढवली पाहिजे, तुमची म्हणा पैसे कमवायची ताकद वाढवली पाहिजे. त्यानंतरच तुमच्या हातात पैसा येईल. आजच्या मी लोकांना पाहिलं की लोक डायरेक्टली पैशाकडे फोकस करतात, पैशाकडे जातात, पण पैसे कमवण्यासाठी जो बेस लागतो तो तयार करत नाही, जो की तुम्ही तुमच्या माइंडवरती काम केलं पाहिजे. ओके, जेणेकरून तुमच्याकडे त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून पैसा चांगला येईल. आणि त्यानंतर दुसरं जे येतं, दिवस रात्र काम करतात, जागून काम करतात, त्यानंतर मग स्वतःकडे लक्ष येत नाहीत, एक्सरसाइज करत नाहीत, आणि त्याच्यानंतर एवढा प्रॉब्लेम होतो की आजच्या डेटमध्ये जे पैसे कमवले, यंग एजमध्ये जे पैसे त्यांनी कमवलेले आहेत ते पुढच्या त्यांच्या दीर्घ आयुष्यामध्ये ती लोक ते डॉक्टरला देण्यामध्ये पैसे घालवतात. त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन असे अनेक आजार होतात. तर याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यानंतर हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला पैसा हा नक्कीच यायचा आहे. आणि त्यानंतर दुसरी जी गोष्ट मला बोलायची आहे ती म्हणजे की अनेक लोकांना मी पाहिलेलं आहे आजच्या की लोकांना म्हणा ना नोकरी धंदा करतात ठीक आहे, पण म्हणा ना पैसे कमवतात ठीक आहे, पण त्यांना हे पैसे गुंतवायला किंवा आपल्याला पैशाला कसं वाढवलं पाहिजे ह्याच्यासाठी त्यांना वेळ नसतो. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, जर तुम्ही मेहनतीने पैसा आज जे काय आपण आज काम करतो, जे काय तुम्ही प्रोफेशनली काम करत असाल ते शेवटी आपण पैशासाठीच करतो. जर आज तुम्हाला कोणी पैसे दिले नाहीत, ओके, किंवा नोकरी करता तुम्हाला पगार दिला नाही, तुम्ही काम कराल का? नक्कीच नाही करणार. तर तुम्ही जे कमवलेले पैसे आहेत जर तुम्हाला ते गुंतवणूक करायला किंवा त्यात म्हणा ते कुठे गुंतवायचे, कुठे वाढवायचे, काय करायचं आहे हे करायला तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्हाला कधीच आर्थिक यश मिळणार नाही. ओव्हरऑल तुम्ही शून्य व्हाल तुमच्या दीर्घ आयुष्यामध्ये. आज अनेक लोक मी पाहिलेले आहेत की नको त्या ठिकाणी गुंतवणुका करून बसतात, जे महागाईपेक्षा त्यांना भरपूर कमी रिटर्न्स भेटतात आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हातात ते काहीही पैसे राहत नाही. तर असं करू नये. एक गोष्ट लक्षात घ्या, ते म्हणजे तुम्ही पैशासाठी काम करू नका, तर पैसा तुमच्यासाठी काम केला पाहिजे. ओके, तुम्ही आता जसं मी स्वतःच्या आयुष्यात ठरवलेलं आहे, आज माझं वय 28 कंप्लीट आहे, मी ठरवलं की वयाच्या 35व्या वर्षापर्यंत एक फायनान्शियल रिटायरमेंट घ्यायची आहे. म्हणजे त्यानंतर मला पैशासाठी मला काम करायची गरज नाही. तुम्ही जर योग्य गुंतवणूक केल्या, तुम्ही योग्य जर पैशाला चालना दिली, तुम्हाला त्याच्यानंतर म्हणजे माझं उदाहरण घ्यायचं, वयाच्या 35 वर्षानंतर माझा पैसा माझ्यासाठी काम करेल, मला काम करायची गरज नाही. हे तुम्ही देखील फॉलो केलं पाहिजे, तरच तुम्हाला आर्थिक यश हे चांगलं मिळू शकतं. जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो नाही केल्यात, ओके, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो याबद्दल मग तुम्हाला 2 चांगली उदाहरणं द्यायला आवडतील, ज्याने का तुम्हाला म्हणा कळेल बाबा पुढच्या आयुष्यात आपल्यावर काय प्रॉब्लेम होऊ शकतो. हे आमच्याच एका ओळखीच्या व्यक्तीचं उदाहरण आहे. ते एक मुलगा आहे, त्याचे वडील माझ्याकडे आले. तो मुलगा जवळपास 22-23 वर्षाचा आहे. त्याचे वडील माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की बघा मी माझ्या मुलासाठी मी इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करून ठेवलेली. ओके, ते म्हणतात इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करून ठेवली. पहिली गोष्ट म्हणजे इन्शुरन्स हा गुंतवणुकीचा प्रकार नाहीच आहे. ओके, तर इन्शुरन्स इश्यू जस्ट टू इन्शुअर युअर सेल्फ, म्हणजे बाबा तुम्हाला आयुष्यामध्ये म्हणजे अचानक येणारे प्रॉब्लेम्स, ओके, फायनान्शियल इश्यूज, त्यापासून वाचण्यासाठी आपण इन्शुरन्स घेतो. तर गुंतवणूक जर इन्शुरन्समध्ये तुम्ही केल्या तर तुम्हाला भरपूर कमी रिटर्न्स मिळतात. त्यांनी गुंतवणूक केलेलं आणि त्यावेळी त्यांना सांगितलं गेलेलं, म्हणजे जवळपास 20-22 वर्षापूर्वी ज्यावेळी त्यांचा मुलगा मे बी 1-2 वर्षाचा असेल, त्यावेळी त्यांनी ते इन्शुरन्स काढलेलं. त्यांना सांगितलं गेलं बाबा तुम्हाला 20 वर्षानंतर तुम्हाला 50,000 रुपये मिळणार. तर त्या 20 वर्षापूर्वी 50,000 रुपये म्हणजे त्यावेळी त्यांच्याकडे 5-6 लाखासारखे होते त्यावेळी. अरे वा, माझ्या मुलाला एवढा पैसा मिळणार. आता तो त्याला ती मॅच्युरिटी 1-2 वर्षापूर्वी त्याला ती मॅच्युरिटी मिळाली आणि त्यातनं 2-3 हजार रुपये कंपनीने कापून घेतले, त्यांचं प्रोसेसिंग फी वगैरे जे काय, त्यातून त्यांना 47,000 रुपये मिळाले त्या इन्शुरन्स म्हणून. आणि त्यांच्या मुलाने ते 2-2.5 महिन्यात त्यांनी ते पैसे वापरून टाकले. त्याचे वडील बोलतात, अरे बाबा मी एवढ्या वर्ष मी मेहनतीने पैसे जमवलेले, ओके, म्हणजे मी दर महिन्याला गुंतवायचो आणि तू 2 महिन्यात संपवले. तो मुलगा बोलतो, काय पप्पा तुम्ही चुकीची, म्हणजे हा तुम्ही कमी पैसे ठेवले माझ्याशी. आता आजच्या डेटमध्ये हा 2 महिन्याचा खर्च आला माझा. त्यावेळी तो पैसा म्हणजे मोठा पैसा होता, बरोबर, पण आता महागाई भरपूर वाढलेली आहे.
राईट. तर अशा गुंतवणूक करू नका ज्याने का भले त्याच्या वडिलांनी भरपूर मेहनतीने पैसे जमा केले, पण आज त्या पैशाचा काय व्हॅल्यू नाही राहिला, कारण महागाई भरपूर पुढे गेली. तर अशा गुंतवणूक तुम्ही करू नका ज्याने का म्हणा ना तुमची मुलं तुम्हाला बोलते की माझ्या आई वडिलांनी काही केलंच नाही, त्यापेक्षा तुम्ही करूच नका. ओके, जर करायला चांगल्या करण्याचं तर करू नका असं मला वाटतं. हे पहिलं उदाहरण आहे. जर तुम्ही चुकीच्या गुंतवणूक केल्या किंवा तुम्ही जर योग्य ज्ञान तुमच्याकडे गुंतवणुकीचं नसेल तर. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे आता नोटाबंदीचंच आहे. आमच्या एक ओळखीची व्यक्ती आहे, असे तर अनेक उदाहरण आहेत, पण त्यातनं एक छान उदाहरण असं आहे की नोटाबंदी ज्यावेळी झाली, आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीने नवी मुंबईमध्ये एक फ्लॅट घेतलेला विकत, ज्याची किंमत त्याला सांगितलेली 58 लाख, 58 लाख रुपीज त्याला किंमत सांगितलेली. आणि त्या दरम्यान अचानक नोटाबंदी झाली. म्हणजे त्यांनी जो चेक दिलेला त्याला ह्याच्यासाठी म्हणजे प्रोसेसिंगमध्ये तो चेक होता, आणि त्या दरम्यान लगेच नोटाबंदी झाली. त्या व्यक्तीने मला फोन केला, त्यांनी विचारलं सर मी काय करू, मी फ्लॅट घेऊ का, नोटाबंदीमुळे काय इम्पॅक्ट होईल. तर मी त्यांना म्हटलं पहिलं त्याचं स्टॉप पेमेंट करून टाका, त्याला पेमेंट करू नका. आणि त्याला बोला मला फ्लॅट नको आहे म्हणून. का, कारण त्याच्यामागचं कारण सांगतो. कारण नोटाबंदी ज्यावेळी झाली तेव्हा ब्लॅक मनी सरकारने बंद केला आहे. माझ्या हिशोबाने जवळपास 30-40% ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये ब्लॅक मनी होता. ओके, तर जर तोच पैसा जर उडाला मागणं, नक्कीच प्रॉपर्टीचं डिमांड कमी होणार. डिमांड कमी झाला तर प्राइजेस नक्कीच त्याचे कमी व्हायचे आहेत. आणि ज्यावेळी असं काय होतं त्यावेळी म्हणून मोठ्या बिल्डर्स पासून सगळ्यांना प्रॉब्लेम होतो. सगळं आपला पैसा होल्ड करून ठेवतात, कोणी कन्स्ट्रक्शन वगैरे करत नाही, आणि त्यामुळे भरपूर इश्यूज होऊ शकतात, कोणी पैसा टाकायला बघत नाही. तर त्यावेळी त्याने ते माझं फॉलो केलं, त्यांनी तो फ्लॅट तिकडनं कॅन्सल केला. आणि त्यानंतर 3-3.5 महिन्यानंतर त्यांना परत ऑफर आली एका फ्लॅटची, आणि एक एजंट त्यांना एका बिल्डिंगमध्ये घेऊन गेला. नंतर कळलं ती बिल्डिंग तीच आहे आणि तोच फ्लॅट आहे, आणि तीच व्यक्ती नंतर तोच फ्लॅट 52 लाखाला विकायला रेडी. बोलताना 52 बोलवती, नंतर समोर टेबल बसला 1-2 लाख आणखीन कमी गेले. म्हणजे जवळपास 6-7 लाखाचा फरक पडला 2-3 महिन्यात. म्हणजे तुम्हाला जर योग्य जर फायनान्शियल नॉलेज असेल तर किती फरक पडू शकतो हे समजून घ्या. म्हणून तुम्हाला ऑलवेज मी लोकांना बोलतो की तुम्हाला भले तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, भले तुम्ही काही करत असाल, ओके, तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर काय, पण तुम्हाला सगळ्या इकॉनॉमिकल गोष्टींचं या गोष्टी ज्ञान असलं पाहिजे, ज्याने का तुम्ही तुमचे फायनान्शियल डिसिजन्स टायमावर आणि चांगल्यारीत्या घेऊ शकता, ज्याने तुम्ही कमवलेले मेहनतीचे पैसे तुमचे नीट राहतील आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टीमध्ये फसणार नाही. खरंय. थोडक्यात उत्तम मनस्थिती, चांगलं आरोग्य असेल तर उत्तम धनसंपदा असते, आणि योग्य गुंतवणूक करण्याची जर का आपली तयारी असेल तर आपण चांगले रिटर्न्स त्याचे भविष्यात घेऊ शकतो. जसं तुम्ही उदाहरण दिलं, पुढच्या 10 वर्षांचा विचार करून गुंतवणूक केली तर चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. आपण इन्व्हेस्टर लेव्हलला नेमके कधी पोहोचतो आणि कसे पोहोचतो? इन्व्हेस्टर लेवलला जर तुम्हाला पोचायचं आहे, एक सामान्य व्यक्तीबद्दल बोलतो पहिलं, नंतर पुढचं बोलतो. एक सामान्य व्यक्ती असे स्टेजेस असतात. पहिला स्टेज जे असतो तो असतो एम्प्लॉईड लेवल. एक व्यक्ती पहिल्यांदा आपल्या आयुष्यात एक एम्प्लॉई असतो कुठल्या तरी कंपनीमध्ये. तो एम्प्लॉई लेवलला काही चांगले पैसे कमवतो, तो काही नोकरीचा अनुभव घेतो आणि तिकडनं काही कॉन्टॅक्ट्स देखील उचलतो. आणि त्यानंतर तो नेक्स्ट आणि सेकंड लेवलला पोचतो, दॅट इज सेल्फ एम्प्लॉईड लेवल. सेल्फ एम्प्लॉईड लेवलला पोचल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे तो स्वतःच कंपनीचा ओनर असतो, स्वतःच पिऊन असतो, स्वतःच अकाउंटंट, सगळे स्वतः असतो. त्याला सगळी कामं स्वतःलाच करावी लागतात. तो सेल्फ एम्प्लॉईड लेवलला तो काही चांगले पैसे कमवतो, तो काही व्यवसायाचा एक्सपिरियन्स घेतो आणि आपले काही कॉन्टॅक्ट्स देखील वाढवतो. आणि तो नेक्स्ट आणि थर्ड लेवलला पोचतो, दॅट इज बिझनेसमॅन लेवल. बिझनेसमॅन लेवलला पोचल्यानंतर पहिली गोष्ट तो स्वतः काम नाही करत, स्वतःकडे माणसं होतो, माणसांकडे कामं करून घेतो. तो फक्त बिझनेसमध्ये आयडिया लावतो, पैसे लावतो, सिस्टम टाकून आणि निघून जातो. तो बिझनेसच्या वर राहून कमवतो, बिझनेसच्या आतमध्ये राहून काम करत नाही. तर तुमच्याकडे असा व्यावसायिक असेल जो बिझनेसच्या आत राहून सगळे कामं करतोय, तर तो बिझनेसमॅन नसतो, स्वतः कंपनी एम्प्लॉई असतो. ओके, तर बिझनेसमॅन बिझनेसच्या वर राहून काम करतो आणि आपल्या माणसांकडे कामं करून घेतो. आता बिझनेसमॅन लेवलला काही चांगले पैसे कमवल्यानंतर तो नेक्स्ट अँड दी लास्ट लेवलला पोचतो, दॅट इज इन्व्हेस्टर लेवल. ओके, इन्व्हेस्टर लेवलला पोचल्यानंतर तो ना तो स्वतः काम करतो, ना त्याची माणसासाठी काम करतो, त्याचं काम कोण करतो, त्याचा पैशासाठी काम करतो. आणि ज्यावेळी तुमचा पैसा तुमच्याकडे काम करायला लागेल ना, त्यावेळी तुम्हाला काम करायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या पैशाला चालायशिवाय तुमचा तो स्वतःच पळायला लागेल. तुम्ही तुमचा पैसा बँक्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, एफडीज इकडे तिकडे होऊन स्टॅग्नंट होता, तो कधीच तुमचा वाढणार नाही. ओके, त्यामुळे योग्यरित्या चालना देणे तुम्हाला इन्व्हेस्टर बनणं फार गरजेचं आहे. आणि लेट मी जसं आम्ही शेअर बाजार आणि ट्रेडिंग गुंतवणुकामध्ये आम्ही लोकांना गायडन्स देतो. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये जर गुंतवणूक करत असाल, ओके, तर तुम्हाला हे सगळे जे मी स्टेप्स सांगितले, एम्प्लॉईड, सेल्फ एम्प्लॉईड, त्याच्यानंतर मग बिझनेसमॅन, हे सगळे स्टेप्स फॉलो करायची गरज नाही. तुम्ही जर शेअर बाजार पैसे गुंतवतो असाल, तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टर बनता, त्यामुळे तुम्हाला तो डायरेक्ट बेनिफिट हा मिळून जातो. आजच्या डेटमध्ये जगातला जो 3ऱ्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती आहे वॉरन बफे, यांच्या कुठल्याही कंपन्या, कुठलाही बिझनेस वगैरे काही नाही. ही इज प्युअरली अन इन्व्हेस्टर. फक्त इन्व्हेस्टमेंटच्या भरोशावर ते जगातले 3ऱ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत. आणि जो पहिल्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती आहेत कोण, तर बिल गेट्स. अनेकांना वाटतं काय बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्ट विकून पैसा कमवला, तर नाही. बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्टमधनं कमवलेला पैसा योग्यरित्या गुंतवला, त्याला योग्यरित्या चालना दिली आणि योग्यरित्या ते पैसे इन्व्हेस्ट केले, त्यामुळे तो आज जगातला श्रीमंत व्यक्ती बनलेला आहे. तर एक इन्व्हेस्टर मोठा असतो ना की एक बिझनेसमॅन. ज्यावेळी एक बिझनेसमॅन योग्य गुंतवणूकदार बनतो त्यावेळेसच त्याला तो फायनान्शियल यश मिळतं. खरं. आता तुम्ही एवढ्या कार्यशाळा घेत असता,
एक सामान्य गुंतवणूकदार नेमकी कुठे गुंतवणूक करतो आणि त्याने ती कुठे केली पाहिजे असं आपल्याला वाटतं? अनेकदा मी पाहिलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे अनेक लोक गुंतवणुका करत नाहीत. ओके. आणि फक्त सेव्हिंग करतात. सेव्हिंग केलं म्हणजे आजच्या वेळेमध्ये तुम्ही अनेक लोकांचे सेव्हिंग करायला पण पैसे वाचत नाही. चला सेव्हिंग केलं म्हणजे ती पहिली स्टेप त्यांनी म्हणजे फॉलो केली. पण नुसतं सेव्हिंग करून तुमच्या आयुष्यामध्ये काही भलं होणार नाही. कारण जर तुम्ही नुसती सेव्हिंग केली आहे तर दर वर्षाला महागाई तुमचे पैसे खात राहील. जवळपास नाही म्हटलं तरी 12, 13, 14% दर वर्षाला महागाई वाढते. आणि आपण जर बँकांमध्ये कुठे किंवा इन्शुरन्समध्ये पैसे ठेवले जास्तीत जास्त आपल्याला 7-8% व्याजदर मिळतं. ते टॅक्सेबल इन्कम असतं. बरोबर. तुमचे टॅक्सेस कापले जातात आणि काय काय बँका तुमचं ट्रान्झॅक्शन कॉस्ट पण कापतात. हे सगळं आपण आपल्या हातात हार्डली काय वाचतं 4-4.5% फक्त तुमच्या हातात वाचतात. तर अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका जे तुमचं ना महागाईला तोडणार नाही. ओके. तर मोस्ट ऑफ द मी लोक पाहिले आहेत सेकंडरी इन्व्हेस्टमेंट. सेकंडरी म्हणजे काय तर जसं मी म्हटलं बँक्स, म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स हे सगळे एजंट्स आहेत. तुम्ही जर एजंट्सना पैसे दिले तर तुम्हाला एवढी काही ते वाट देणार नाही. तुम्हाला एवढेच पैसे देणार जेवढं की तुम्ही तुमचं तोंड गप्प ठेवाल. ओके. म्हणजे समजा उदाहरण का तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये पैसे लावले तर म्युच्युअल फंड कंपनीने जर त्यांची जर ग्रोथ 50-60% झाली तर तुम्हाला 15-20% तुम्हाला ते रिटर्न्स देतील. ओके. का कारण त्यांचा पण बिझनेस आहे, त्यांना पण कंपनी चालवायची आहे. बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला ज्या लोकांना योग्य ज्ञान नाही त्यांनी थोडंफार या ठिकाणी पैसे लावले चालतील. पण ज्यांनी याचं योग्य ज्ञान घेतलेलं आहे जसं आम्ही पण त्याचं ज्ञान योग्यरित्या देतो. ओके. ज्यांनी याचं योग्य ज्ञान घेतलेलं आहे त्या व्यक्तींनी ह्या सगळ्या गोष्टींवर पैसा लावणे तुमची आर्थिक प्रगती कधीच होणार नाही. तुम्ही कुठलीही श्रीमंत माणसं बघा जगातली श्रीमंत माणसं आहे ती कधीच तुम्हाला बँका, म्युच्युअल फंडमध्ये किंवा इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवून ठेवलेले सापडणार नाही. तर ते मेन 2 गोष्टींमध्ये पैसा लावतात. ते म्हणजे आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि दुसरं आहे प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता. मार्केटचा जेवढा पण पैसा आहे तो घुमून फिरून फक्त या 2 गोष्टींमध्येच येतो. मग हे बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स असो नाहीतर बॉन्ड्स असो नाहीतर काही असो ह्या 2 गोष्टींमध्ये मार्केटचा पैसा हा आहे. तुम्हाला ह्याचं योग्य ज्ञान असेल तर तुम्ही भरपूर चांगला पैसा मार्केटमध्ये बनवू शकता. सांगितलं मगाशी की एक चांगला इन्व्हेस्टर होण्यासाठी बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात किंवा गुंतवणूक करताना सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी. एक चांगला इन्व्हेस्टर होण्यासाठी नेमकी कशी गुंतवणूक करायला हवी? पहिली गोष्ट म्हणजे अशी गुंतवणूक जे महागाईला तोडेल. ओके. आज तुम्ही जर महागाई बघाल अनेकांना त्याचा अनुभव नसतो किंवा महागाई एक्झॅक्टली किती वाढते. पण मला तुम्हाला थोडक्यात सांगायला आवडेल की 1920 साली जे घर फक्त 1 रुपयात चालायचं ते सेम घर 1940 साली 10 रुपयात चालायला लागलं. 60 साली तेच घर 100 रुपयात चालायला, 80 साली 1000 आणि 2000 साली ज्यावेळी मी स्वतः गेलो होतो मी माझ्या आई वडिलांना बघायचो कमीत कमी घरी 10,000 रुपये लागायचे घर चालायला. म्हणजे दर 20 वर्षाला तुमच्या खर्चापुढे 1 शून्य वाढत चाललंय. आता येणार 2020 जवळपास तुम्हाला कमीत कमी मुंबई किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये तुम्हाला कमीत कमी 1 लाख रुपये लागतील घर चालायला विदाऊट होम लोन. विथ होम लोन तर आजच्या लोकांचं तसं म्हणजे 70-80,000 90,000 रुपये घर खर्च जातो. राईट. विदाऊट होम लोन तुम्हाला 1 लाख रुपये लागतील. तुम्ही काटकसर वगैरे करून तुम्ही 70-80,000 मध्ये घर चालवू शकता 2020 मध्ये एक चांगलं घर चालवायला. ओके. तर एवढी महागाई वाढत चाललेली आहे. जर आपण जे काही नोकरी धंदा करतोय त्यातनं एवढे रिटर्न्स मिळत नाही की आपण महागाईला बीट करू शकतो. एक सामान्य व्यक्ती स्पेशली जी व्यक्ती नोकरी करते त्याची दर वर्षाला परचेसिंग पॉवर म्हणजे खरेदी क्षमता कमी होत जाते. जर महागाई जर 13, 14, 15% वाढ असेल तर एखाद्या एम्प्लॉई सॅलरी मॅक्झिमम 6, 7, 8% वाढते. कमीत कमी 4 ते 5% गॅप हा राहतो जातो. दर वर्षाला तो म्हणा त्याचं पर्चेसिंग पॉवरही कमी होत जाते. जर तुम्हाला तुमची पर्चेसिंग पॉवर वाढवायची असेल तुम्हाला योग्यरित्या गुंतवणूक केल्या पाहिजे. दर महिन्याला तुम्हाला गुंतवणुकीची सवय लावली पाहिजे. आणि गुंतवणूक करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यातनं पहिली गोष्ट बोलायचं म्हणजे की तुमच्याकडे जर लमसम अमाऊंट असेल मोठा फंड असेल तुम्ही एकसाथ गुंतवला चालेल. पण त्याहूनही बेटर आयडिया मी तुम्हाला सांगतो की बाबा ट्रेडिंग आणि गुंतवणूक शिकायला. तुम्ही ट्रेडिंग करा नाही तर गुंतवणूक करा. जरूर नाही की तुम्ही मोठी गुंतवणूक केली पाहिजे. तुम्ही काही रुपये किंवा काही हजार 500, 1000, 2000, 5000 पासून तुम्ही देखील सुरुवात करू शकता. पण तुम्ही किती गुंतवताय हे इम्पॉर्टंट असतं. तुम्ही कसं गुंतवताय, किती योग्यरित्या गुंतवताय, किती पेशन्स ठेवताय हे इम्पॉर्टंट असतं. आज जर तुम्ही गुंतवणूक करून जर तुम्ही पैसे कमवत असाल तर तुम्ही यामुळे कमवत नाही की तुम्ही गुंतवणूक केली आहे. तर तुम्ही यामुळे कमवता की बाबा तुम्ही योग्यरित्या गुंतवणूक केली आहे. त्यानं तुम्ही पैशाची रिस्क घेतली आहे आणि तुम्ही पेशन्स ठेवला म्हणजे होल्ड करून ठेवलाय. अनेकांना आज काय की बाबा गुंतवलं की लगेच पैसे रिटर्न्स पाहिजे असं नसतं. तुम्ही पेशन्स ठेवता. बाबा मी बोलतो दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता. कमीत कमी 3 ते 4 वर्ष इन्व्हेस्ट करायचं तरच तुम्हाला भरपूर चांगला पैसा वाढलेला असेल. तुम्ही स्टेप बाय स्टेप गुंतवणूक करायच्या ह्याचं योग्य ते ज्ञान घ्या. आता ज्ञान घ्यायचं म्हटलं अनेकांना टेन्शन असतं बाबा काय काय शिकावं लागेल, काय काय ऐकावं लागेल. असं काही नाही आहे. आम्ही पण त्याच्या कार्यशाळा घेतो. तुम्हाला भरपूर सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. तुम्ही म्हणा ना फार म्हणजे तुम्ही थोडासा इंटरेस्ट घेतला तुम्हाला इझिली तुम्ही गुंतवणुका करून तुम्ही तुमचे पैसे वाढू शकता. ह्याचं योग्य ज्ञान घ्या त्यानंतर गुंतवणूक करा. कोणतरी मित्र बोलला किंवा कोणतरी बोलला कोणतरी एजंट बोलला आणि मी गुंतवले तसं करू नये. तो तुमचा पैसा जुगार होऊन जातो. आपल्या कुठल्याही पैशाला कधीच जुगार करू नये. तुम्ही 1 रुपया टाका नाही तर 1000 रुपये टाका. आपल्या पैशाला म्हणा ती लक्ष्मी आहे शेवटी. राईट. योग्यरित्या त्याची गुंतवणूक करा. तर तुम्हाला त्याला योग्यरित्या तुम्ही चालना दिली तर तुमचा पैसा
वाढेल तर ते करा. त्यानंतर कालांतराने सवय लावून घ्या. आज तुम्ही कराल 1-2 महिने तुम्ही पैसे गुंतवाल, नंतर तुम्ही थांबून जाल असं नाहीये. तुम्ही जो काय तुमचा इन्कम आहे, इन्कम म्हणणं काही भाग म्हणजे समजा तुमचा अकॉर्डिंग टू युअर एज. उदाहरण घ्या, म्हणजे 100 मायनस युअर एज. एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचं वय असेल 25, तर 100 मायनस युअर एज म्हणजे जवळपास मॅक्झिमम 75% ते पैसे ती लोक शेअर बाजार किंवा बाकी इतर ठिकाणी ती लोक गुंतवणुका करू शकतात. तर तुमच्या एज अकॉर्डिंग तुम्हाला गुंतवणुका करायच्या. ज्यांचं वय एकदम जास्त झालं 60, 65, 70च्या वर, त्यांनी थोडंसं एक्सपोजर इक्विटीला वगैरे कमी दिलं पाहिजे अकॉर्डिंग टू देअर एज. तर तेवढ्या प्रमाणे तुम्ही दर महिन्याला पैसे गुंतवत राहा. ओके. आणि बिकॉज गुंतवणूक ही वन टाइम प्रोसेस नाहीये. इट्स अ जर्नी, इट्स अ हॅबिट. मग ती सवय असली पाहिजे. तुम्ही थोडं पैसा तुम्हाला कळणारच नाही की कधी एका मोठ्या वृक्षात त्याचं रूपांतर झालं. त्यानंतर तुम्ही त्याला इव्हन अनेक लोक ही अजून एक चूक करतात, ते म्हणजे सारखं बघत राहतात. दर 2 दिवसा कुठे गेले पैसे, कुठे गेले. तुम्ही रोज बघता आपल्या आज वर गेले, आज खाली गेले, तर कधीच तुमचा पैसा वाढणार नाही. ओके. कमीत कमी जास्तीत जास्त तुम्ही जर 5-6 महिन्यामध्ये एकदा तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही खोलून बघू शकता. आणि कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्ट आहे, तरच तुम्हाला पैसा चांगला तुम्हाला वाढलेला. मगाशी जसं सांगितलं की गुंतवणूक करताना नेहमी योग्य गुंतवणूक करायला हवी. तसंच आणखीन एक प्रश्न असतो मनात की टॅक्स फ्री गुंतवणूक असावी की टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक असावी? ओके. मी अनेक लोकांना पाहिलेलं आहे की ते योग्य चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करत जात नाही, जिकडे टॅक्सेस वाचतील. आज लोकांच्या मनावर टॅक्सेसचं एवढं ते म्हणा एक ते भीती टाकलेली आहे मनामध्ये की लोक मला पण जसं टॅक्सेस कुठे वाचतील तिकडे सांगा. अरे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते पिनट्स ऑफ टॅक्सेस वाचवण्यात तुम्ही चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून बसता आणि तुमचं पूर्ण नुकसान करून बसता. तर माझं म्हणणं असं आहे तुम्हाला की बाबा ठीक आहे, जर तुम्ही गुंतवणुका करता आणि जर चांगल्या गुंतवणूक तुम्ही टॅक्सेस वाचा. जसं आता शेअर बाजारात तुम्ही पैसे गुंतवले, तुम्ही 1 वर्षाच्या वर जर तुम्ही पैसे ठेवले असेल तर ते बाय डिफॉल्ट टॅक्स फ्री होतात. ओके. पण नुसते टॅक्सेस वाचवण्यासाठी चुकीच्या गुंतवणूक करणं हे अतिशय अयोग्य आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बाबा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा, चांगले पैसे कमवा आणि चांगले पैसे तुम्ही चांगले टॅक्सेस भरा ना. यू शुड बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ की बाबा मी हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतो. ओके. जर पैसे तुम्हाला टॅक्सेस भरावे लागणारच का, कारण आपण या देशामध्ये राहतो, आपण हे सगळं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो, त्याचं आपण देणं म्हणतो, तर आपल्याला द्यावं लागणारच. तर ते वाचून कुठे जाणार, ते ऍक्च्युअली ते चुकीचं काम आहे. तर माझं म्हणणं असं चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा, नुसतं टॅक्स फ्रीच्या मागे पडू नका. खरंय. आता तुमच्या अनेक कार्यशाळा होत असतात, तर या कार्यशाळेत नेमकं काय शिकवलं जातं किंवा काय माहिती दिली जाते, आणि आता सध्या येत्या काळात कुठे कुठे या कार्यशाळा होत आहेत? जसं आता आपलाचा विषय होता गुंतवणुकीबद्दल, किती गुंतवणुका करणं गरजेचं आहे ते आपण सगळं बोललो. तर त्याबद्दल आमच्या कार्यशाळा असतात. पहिलं म्हणजे आम्ही मेन जे आहे ते आम्ही शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल शिकवतो. आज तुम्ही शेअर बाजार ट्रेडिंग करून तुम्ही कशा रीतीने चांगले पैसे कमवू शकता. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही वयाची किंवा कुठल्याही क्वालिफिकेशन अट नाही. कोणी म्हणजे एक गृहिणीपासून, एक बिझनेसमॅनपासून, एक नोकरी करणाऱ्या व्यक्तीपासून, कॉलेज स्टुडंटपासून कोणी येऊ शकतं त्यामध्ये. ओके. तर तुम्ही ट्रेडिंग करून कशा रीतीने चांगले पैसे कमवू शकता आणि एक्स्ट्रा इन्कम तुम्ही त्यातनं कसा कमवू शकता हे तुम्हाला शिकवलं होतं. म्हणजे तुम्ही समजा 1,00,000 रुपये टाकले तर दिवसाला 3-4 हजार रुपये किंवा तर 10-20 रुपये टाकले तर तुम्ही दिवसाला 700-800 रुपये कसे कमवू शकता हे तुम्हाला आम्ही शिकवलं होतं. आणि त्यामध्ये पण काही जरूर नाही की मोठी गुंतवणूक टाकायची, तुम्ही छोट्यापासून देखील सुरुवात करू शकता. ओके. आणि त्याबरोबर इव्हन तुम्हाला आम्ही योग्यरित्या गुंतवणुकीचं ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर इतर ठिकाणी कुठे गुंतवून तुम्ही कसे पैसे वाढवू शकता तर आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान देतो. आणि हे जे सेशन्स आहेत तुम्हाला भरपूर आवडतील. आजच्या डेटमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी आमचे सेशन्स आहेत. त्यानंतर मग पुणे, कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी आमच्या कार्यशाळा आहेत. ओके. तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर आमचे नंबर दिसत असेल, तुम्ही फक्त आमच्या नंबरवर एक छोटासा मिस कॉल द्या. ओके. आणि तुम्हाला त्या आमच्या सेशनचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला येऊन जातील. ओके. आणि ह्या पूर्ण कार्यशाळा मोफत आहेत. रजिस्ट्रेशन वगैरे काही गरज नाही. तुम्ही डायरेक्टली येऊन त्या सेशन अटेंड करून तुम्हाला भरपूर कार्यशाळा नक्कीच आवडतील. लोक म्हणजे भरपूर एन्जॉय करून या कार्यशाळा अटेंड करतात. खरंय. या कार्यशाळेचा लाभ सगळे जे गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ज्यांना गुंतवणूक करण्यासाठी योग्य ज्ञान हवंय, योग्य मार्ग हवाय, त्यांनी या कार्यशाळेचा लाभ नक्कीच घ्यायला हवा. एकूणच आजच्या कार्यक्रमाचं सार जर सांगायचं झालं की शशांक रावले यांनी सांगितलं, गुंतवणूक मोठी करण्यापेक्षा गुंतवणूक छोटी करून त्यातनं मिळणारे फायदे मोठे कसे असतील याच्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं त्यालाच योग्य गुंतवणूक म्हणता येईल आणि तेच खरं आर्थिक यश ठरू शकेल. आज आपण आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतो. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.